हॅलो एव्हरीवन. सो आज मी आलो आहे सिकोया अँड किंग्स नॅशनल पार्कमध्ये. तर मी इथं आहे हॉर्स क्रीक ट्रेल म्हणून कॅम्पिंग ग्राउंड आहे, तिथं मी एक साईट बुक केली आहे. तर आज मी तिथं थांबले. आता मी तुम्हाला माझ्या कॅम्पिंग ग्राउंडचं तुम्हाला सगळी माहिती दाखवतो की काय काय वस्तू अवेलेबल असतं इथे, आणि मी आजचा काय प्लॅन आहे ते सगळं सांगेल. सो चला आता आपण बघूया आपण काय काय आहे ते. सो ही आहे माझी कॅम्पिंग साईट नंबर 64. इथं गाडीसाठी पार्किंग आहे. यावेळेस मी निसान किक गाडी भेटली मला रेंटवर. न्यू गाडी, खूप मजा आली चालवायला. देन हे आहे माझं कॅम्पिंग साईट. असं तुम्ही सगळीकडे बघत आहे, इथं समोर पण कॅम्पिंग साईट. अशा आजूबाजूला खूप साऱ्या कॅम्पिंग साईट आणि त्याला नंबर दिलेले असतात, तिथं तुम्ही बुक करू शकता. तर ही आहे कॅम्पिंग साईट. हे माझ्या फायरसाठी हे दिलेलं असतं, तुम्ही याच्यातच फायर करू शकता, बाकीकडे नाही करू शकत कुठे. त्यासाठी डेझिग्नेटेड प्लेस दिलेली आहे. नंतर हा टेबल, इथं ऊन आणि शेड नसल्यामुळे त्यांनी सावली नसल्यामुळे त्यांनी शेड प्रोव्हाइड केलं. इथे सगळ्यांना नसता, काही काहींनाच आहे फक्त, जसं की यांना नाही आहे. सो तर यांनी असा टेबल दिला आहे. आणि हे सगळं मी सामान घेऊन आलं आहे खायचं, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मॅगी. तर 2 दिवस राहणार आहे, तर 2 दिवसाच्या हिशोबाने मी सगळं घेऊन आलं आहे. हे भांडं, त्याच्यात मी भात वगैरे जे काय बनवायचं असेल ते बनवेल. त्याच्यानंतर हा आहे माझा टेंट. नवीनच घेतला, फर्स्ट टाईम मी हा टेंट घेतला आहे आणि फर्स्ट टाईम यूज करतो आहे मी. आणि ही ट्रिप पण मी सोलो ट्रिप करतो आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण हा टेंट स्वतः एकट्यानेच पूर्ण उभा केला. फर्स्ट टाईम होतं, पण त्याच्या प्रोसिजर दिलं त्याच्यामुळे मला सोपं गेलं. तर आपण मध्ये बघितल्यावर आता 2 किंवा 3 हे ॲक्च्युली 3 माणसासाठी आहे, पण 2 माणसं व्यवस्थित झोपू शकता. हा मी दगड ठेवला आहे जेणेकरून उडू नये म्हणून. वारा होतं दुपारी खूप, त्याच्यामुळे ठेवलं. आणि इथं तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता रात्री झोपताना. तर मी घरून चादर वगैरे सगळं आणलं आहे, तर आता झोपाच्या वेळेस मी टाकेल. तर हा आहे टेंट. सो आजचा प्लॅन आहे, आज मी मसाले भात बनवायचा ठरवलेला आहे, जो की माझा सर्वात फेवरेट डिश आहे. तुम्ही आता लवकरच चालू करेल, मी दाखवेल काय काय प्रिपरेशन करतो. हे पाणी मी घरून घेऊन आलो होतो. आणि इथं पण त्यांनी प्रत्येक कॅम्पसाईट 2 कॅम्पसाईट मिळून एक पाण्याचा नळ असतो. तर तुम्ही समोर एक बघू शकता, हा पाण्याचा नळ दिलेला आहे. सो आजचा दिवस मी इथंच होतो, मी कुठंच नाही गेलो, कारण की काल पण दमलो होतो ऑफिसच्या कामामुळे. त्यामुळे आज इथे येऊन मी फक्त आरामच केला आणि जास्त फिरलो नाही. तर मी ठरवलं की उद्यापासून प्रॉपर ट्रिप चालू करू. तो आज फक्त याची मजा घेऊ की कसं कॅम्पिंग ट्रिप कशी, जेवण वगैरे मी फर्स्ट टाईम बनवताना ते पण एकटाच. तर बघू कशी मजा येते. सो मी खूप एक्सायटेड आहे या गोष्टींसाठी. भातासाठी आता मी कांदा टमाटे आणि बटाटे घेतले. आता मी त्याला चॉपिंग करतो. सो मी कांदा टमाटे आणि बटाटे कट करून घेतले. याच्यात घेतलं आहे शेंगदाणे, जिरे, मोहरी. याच्यामध्ये आहे काळा मसाला आणि हळद, जो मेन इन्ग्रेडियंट आहे मसाले भाताचं. आणि ते तेल आहे. आता मी त्याचं फायर पेटवतो आणि त्याच्यात मी तांदूळ धुवायला टाकले, ते भिजवून ठेवले, ते पण रेडी आहे. आता फक्त फोडणी देऊन हे सगळं टाकायचं. हे स्टार्ट करायला. सो लेट्स स्टार्ट द फायर. आता मी याच्यात कांदे आणि लसूण, जिरं, मोहरी सगळं टाकलं आहे. आता थोडं त्याला सॉटे करून घेऊ. त्याच्यानंतर मग त्याच्यात टमाटे बटाटे सगळं टाकून नंतर राईस टाकू आपण. सो हे मी आता काळा मसाला, लाल तिखट आणि हळद हे घेतलं आहे. आता हे आपण याच्यात टाकू साईडला. याला सॉटे करून लगेच त्याच्यात टमाटे आणि बटाटे टाकू. आता हे बऱ्यापैकी शिजत आलं आहे. अजून थोडंसं कांदा कच्चा आहे. थोडा शिजला का आपण याच्यात राईस टाकू आणि मग पाणी टाकून हे करू ठेवू.
वाटतं तर टेस्ट एकदम मस्त वाटतंय. या तर मी राईस टाकला, त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. क्वांटिटी मला अजून अंदाज नाही आहे, कदाचित जास्त पण होऊ शकते, तर बघू आपण काय होतं, पाणी टाकल्यावर कळेल. सो याच्यात कांदा, टमाटे, बटाटे, शेंगदाणे, जिरा, मोहरी, काळा मसाला, लाल तिखट एवढ्या सगळ्या आपण गोष्टी मिनिमम टाकल्या आहे मसाले भात टेस्टी होण्यासाठी. आता मी याच्यात टाकतो पाणी. सो मसाले भात ऑन द कॅम्पिंग ग्राउंड, फर्स्ट चुलीवर, आणि हा आहे सनसेटचा नजारा. असा ऑरेंज कलर झाला आहे सगळीकडे, आणि त्यात ऑरेंज कलरचा मसाले भात. Look at the sunset. इथं डोंगरामागे लपलाय आणि हा आहे 360 व्ह्यू. लुक ॲट द भात प्रॉपर शिजला आहे, आणि त्याच्या साईडला कैरी, त्याच्यावर लाल तिखट, मीठ, टमाटे, टोमॅटो थोडे तुटले, नंतर मी पाणी ॲड केलं थोडं, त्याच्यामुळे थोडे दाणे झाले, नाही तर प्रॉपर शिजला होता भात. सो व्ह्यू, जेवण विथ नजारा कॅम्पिंगमध्ये. आय कांट वेट, आय नीड टू स्टार्ट. गुड मॉर्निंग गाईज. साडेपाच वाजले सकाळचे. हा ओपन टेंट, काल खूप भारी वाटलं झोपायला रात्री. थोडंसं स्लांट हे तिरपं आहे, पण झोप चांगली लागली. गरमी काहीच नव्हती, थंडी काहीच नव्हती, त्यामुळे पांघरायची काही गरज नाही पडली. पण नजारा खूप भारी बाहेर.
सो आज मी लवकर जायचं प्लॅन केलं आहे, कारण की दुपारी ऊन खूप वाढतं, तर मग लवकर जाऊन लवकर फिनिश करेल. सो लेट्स स्टार्ट. सो आहे आज सकाळचा नाश्ता. सो मी हा गॅस पण घेतला आहे, हा प्रोपेन गॅस टँक आणि स्मॉल स्टोव. तो मग आजकालचा भात मी मस्त त्याला थोडा तडका देऊन गरम करून खाणार आहे आजचा नाश्ता. हे दोघं अवेलेबल भेटतं तुम्हाला ॲमेझॉन आणि ऑनलाईन वॉलमार्टमध्ये पण. तर आता आपण बनवू फ्राईड राईस. सो आहे आजचा नाश्ता. काल रात्रीचा मसाले भात, फोडणी दिलेला आणि ॲपल. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. डे 2 सेट फॉर डे 2. तर मी इथं आंघोळ वगैरे केली, सगळं सेट केलं आहे. तर आज मी सुखोया नॅशनल पार्कला व्हिजिट करणार आहे. तर बघू आज दिवसभरात काय काय पॉईंट्स कवर होता ते सगळे आपण कवर करू. आणि मी तुम्हाला इथले कॅम्प साईट दाखवतो की किती कसे कॅम्प साईटला किती लांब आहे. तर तुम्हाला एक इथून नजारा दाखवतो. सो लेट्स. इथं रजिस्ट्रेशन ऑफिस आहे समोर, तिथून मग अशा कॅम्पिंग साईट केला. तर काही लोक अशा RV मोठमोठ्या RV घेऊन येतात, ज्याच्यात घर पण असतं. हे समोर एक RV बघू शकता. इथं एक साईट आहे, खूप साऱ्या फॅमिलीज आल्या आहे, लोक असे. पण मला एक आश्चर्य वाटतं, एवढी गरमी इथं सध्या भयंकर. काल तर मी गरमीमुळे कॅन्सल केलं. सूर्यनारायणाचं पण दर्शन झालं आहे. 7 वाजले सकाळचे. हे वॉशरूम आणि असं आहे. मला एक आश्चर्य वाटलं की नॅशनल पार्क असून तर इथं एवढे झाडं कमी आणि तिकडं एवढे मोठमोठे झाडं आहे. तर ते असं काय आहे, त्याचं रिझन मी जाणण्याचा प्रयत्न खूप इच्छुक आहे. होप सो मला भेटेल, किंवा मी नंतर घरी जाऊन गुगल करून माहिती देईल तुम्हाला. सर बघू आता आपण, कारण की ते झाडं खूप मोठे आहे, एवढे मोठे खोड की एक हॉल बसू शकतो घराचा, एवढे मोठे तिथं ते झाडाचे खोड असतात. तर त्याचं मागचं काय रहस्य आहे ते आता बघावं लागेल. ते बघू आपण. आणि इथं बर्फ पडतो असं वाटत नाही इथं बघून, पण बघू काय कसा लँडस्केपमुळं काय फरक पडतो ते आपल्याला कळेल. सो लेट्स स्टार्ट डे 2. हे आपण आता सुखोया नॅशनल पार्कमध्ये एंट्री करतो. इथं पासेस घ्यावे लागतात. आयदर तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता किंवा इथं लाईनमध्ये लागून घेऊ शकता. तर मी पास ऑलरेडी घेतलं आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट पास होल्डर लेनमध्ये जाऊन मोबाईलच्या याच्या थ्रू चेक इन करेल. सुखोया नॅशनल पार्कमध्ये आपण एंट्री केली आहे. हा त्याचा बोर्ड. याची एंट्री फी आहे $35 आणि 7 दिवसासाठी तो व्हॅलिड असतो पास. तर इथून पुढं सगळं नॅशनल फॉरेस्ट चालू होतं बघू शकता तुम्ही. आज नशीब चांगले ढगाळ वातावरण आहे, ऊन नसणार आहे होप सो, पण माहीत नाही. 12 नंतर परत ऊन येईल. आजच्या दिवसाचं पहिलं डेस्टिनेशन बिग रॉक. तुम्ही बघू शकता की हा रॉक 2 रॉकला असं ठेवलेलं आहे असं वाटतं. जेव्हा हा रोड बनलेला नव्हता तेव्हा लोक या रोडनी यायचे. याच्या खालून पहिले गाडी यायची. बघू शकता किती मोठा तो दगड आहे. आणि त्या दगडाच्या खाली असे मार्क्स आहे. पूर्वी ज्या जुन्या गाड्या द्यायच्या त्यांची हाईट थोडी जास्त होती, त्यांच्यामुळं इथे आपल्याला त्याचे मार्क दिसत आहे.
सगळे त्या जुन्या गाड्यांचे मार्क्स आहे. तर आता हा रोड यूज नाही करत कोणी, फक्त आता टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून त्याचा उपयोग करतात. ही त्याची बॅक साईड. सो हे होतं आपलं पहिलं डेस्टिनेशन. आता मी हॉस्पिटल रॉकच्या इथे आलेलो आहे. काल मी आलो तर काल मला दिसलं नाही, त्यामुळे मी आज परत त्या पॉईंटला आलो रस्त्यामध्ये असल्यामुळे. हे आहे हॉस्पिटल रॉक. इथं म्हणता की पूर्वी लोक येऊन जेव्हा बर्फ पडतो तेव्हा इथे येऊन थांबायचे लोक आश्रयासाठी. हे तेव्हाच आहे. खूप मजा येते गाडी चालवायला. हा पूर्ण असे वनाचे रस्ते आणि वरती पण चाललो आहे. आणि मला इथल्या रस्त्यांचं एक वैशिष्ट्य खूप आवडलं की रस्ते एकदम क्लीन आहे. खड्डे खूपच कमी, म्हणजे रेअरली एखादा खड्डा दिसतो. त्यामुळं गाडी चालवलं एवढं भारी वाटतं. आणि इथे कसं ओव्हरटेक करता येते, तुम्ही तुमच्या लेनमध्ये चालत राहा. त्यामुळे रिस्क पण खूप कमी असते. समोरून गाडी एक ओव्हरटेक करण्यासारखं असले सिच्युएशन पण नसते. त्यामुळं खूप भारी. फुल असे 90 डिग्री 180 डिग्री. एक साईड पूर्ण डोंगर आणि दुसऱ्या साईडला खाई. हळूहळू आपण असं वरती हाईटला येतोय. तुम्ही बघू शकता इथं खाली किती खूप. एकटा असल्यामुळे मला वरतून शॉट नाही घेता येत आणि या गाडीला पॅनोरामा रूफ पण नाही. सो जे आहे ते असंच. आता मी 4000 फीट एलिव्हेशनला आलो आहे आणि हा नजारा. हा पण घाट खूप भारी, खूप ट्विस्टी रन्स आहे. तुम्ही बघू शकता मध्ये घाट कार सीट आहे. आणि असे मध्ये मध्ये पॉईंट्स आहे तिथं तुम्ही थांबून नजारा बघू शकता. हे ढग आज खूपच चांगलं काम करत आहे सूर्याला रोखण्याचं किरणांना. सो नाईस. खूप मजा येते गाडी चालवायला. असं वरती जायचं त्या टोकाला
पहिलं झाड, त्याचं खोड बघा कसलं मोठं आहे. एक अजून ग्रीनरी आणि मोठमोठे झाडं. दोन झाडांच्या मधून गाडी जात आहे. सो आपण पोचलो आहे जायंट फॉरेस्ट म्युझियम एरिया. सो हा त्याचा मॅप आहे. इथं जायंट फॉरेस्ट म्युझियम आहे. हा बिग ट्री ट्रेल आहे. इथं खूप मोठं झाड वगैरे असतं आणि असे छोट्या छोट्या ट्रेल आहे आजूबाजूला. सो आपण हे पहिलं झाड बघू. बघा ते झाड हाऊ ह्यूज इज इट. आपण त्याला हळूहळू वरती बघू. हे जायंट फॉरेस्ट म्युझियम क्लोज आहे अंटिल फर्दर नोटीस. सो ते इथे त्यांचे गुडीज वगैरे आहे पण हे बंद आहे. आय डोंट नो द रिझन. मे बी पॅन्डेमिकमुळे अजून त्यांनी चालू नसेल केलं तर ते बंद आहे सध्या. तर मग आपण डायरेक्ट ट्रेलकडे वळूया आणि बघू तिथं काय काय आहे. आजूबाजूचा एरिया एवढा मस्त प्रसन्न वाटतं. मोठमोठी झाडं. हे अमेरिकेमध्ये नॅशनल पार्क सर्व्हिस हे जेवढे काही नॅशनल फॉरेस्ट आहे हे सगळे यांच्या अंडर येतात. हे सगळे त्याची टेक केअर करतात. जसे की पासेसपासून कॅम्पिंग परत ॲमेनिटीज वगैरे सगळ्या. तर हे नॅशनल पार्क सर्व्हिस म्हणून आहे. तर त्यांच्या वेबसाईटवर गेलं तुम्हाला प्रत्येक अमेरिकेमधल्या सगळ्या नॅशनल फॉरेस्टची तुम्हाला माहिती भेटते. ॲटलिस्ट कॅलिफोर्नियाची सुद्धा की कुठे काय काय अवेलेबल आहे, कुठं बुकिंग करायचं, रिझर्वेशन काय आहे, काय काय नोटिफिकेशन आहे, या सगळं तुम्हाला नॅशनल पार्क सर्व्हिस इथे च्या वेबसाईटवर बघायला भेटतात. त्याचं ॲप पण आहे ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता. सो दिस इज व्हेरी खूप महत्त्वाचं आहे हे. सो आपण बिग ट्रेलला स्टार्ट करत आहोत आणि या ट्रेलवरला डॉग्स अलाउड नाही आहे. काही नसतं, काही नाही. काही ट्रेल्सला अलाउड नसतं. ट्रेलची सुरुवातच बिग ट्रीजपासून चालू झाली आहे. सो बघू शकता हे पण झाड एवढं उंच आहे की ते पूर्ण मान 180 डिग्री टर्न करावं लागते. समोर अजून एक मोठं झाड आहे. 2 तशी झाडं आपल्याला कंटिन्युअस दिसत जातील. मला लिटरली बिलीव्ह नाही करत आहे की मी जिथं कॅम्पिंग करतो आहे तिथं असे झाडं एक पण नाही. आणि जस्ट मी 7,000 फीटवरती आलो, 4,000 फीटवरती आलो आणि लगेच पूर्ण
जॉग्रफी चेंज झाली. सो खूपच इंटरेस्टिंग थिंग आहे. नेचरची ब्युटी आपण कधी समजू नाही शकत की कसं ते वर्क करतं. लुक ॲट दिस ट्री. झाड आहे खोड आहे की काय. पूर्ण ट्रेल जास्त चढ उतार नाही आहे, सगळी फ्लॅट आहे त्याच्यामुळं, आणि सावली असल्यामुळं चांगलं आहे. छोटीशी खारुताई, खूपच छोटी पिल्लू इथे. तुरु तुरु पळत आहे. झाड आणि दगड यांचं मार्चिंग. लिटरली त्या दगडाच्या वर पण ते खूप झाडाने कव्हर केलंय. Look at this. आता इथं खूप साऱ्या ट्री एक साथ, काही ट्री जवळजवळ उगल्यामुळे ते एकमेकांमध्ये मर्ज होता. ते तुम्ही बघू शकता इथे. तो माणूस रनिंग करतोय. इथं लोक तुम्ही सायकल पण चालवता वाटतं. सायकल पण अलाउड आहे, मला दिसले लोक. हे परत एक तुटलेलं झाड, त्याचं खोड. हे लाकडाचं चालायला इतकं भारी वाटतंय. असं मस्त छोटी छोटी फुले.
सो ही माहिती आहे फ्रिक्वेंट फायरमध्ये. तर हे फायर वर्कर फ्रिक्वेंटली चेक करत असतं की उन्हाळ्यामध्ये तर खूप वेळा फायर होत असतं कारण की ऊन खूप पडतं त्या इथे. तर ते नेहमी चेक करत असतात आणि मेसली ते बेस्ट चेक करतात. जसं की हे झाड आहे, त्याला आग लागली ती पण त्या आगीचा एवढा इफेक्ट नाही झाला त्याच्यावर. आणि या झाडाचे खोड एवढे घट्ट आणि डेन्स असतात त्याच्यामुळं आग आणि काही त्यातलं त्यातले काही ट्रीमधले गोष्टी ज्या त्याला इन्सुलेट करतात जेणेकरून ते पूर्ण जळत नाही. आणि त्याचं पालवी सगळे उंच असतं त्याच्यामुळं तिथपर्यंत जाईपर्यंत आग जात नाही शक्यतो. तिथं लिहिलं आहे की न्यूमेरस फ्रायज क्रिएटेड लार्ज स्कार ऑन द सिक्वेया इन फ्रंट ऑफ यू. सिक्वेया फायर इज कॉमन इन गुड सिक्वेया हॅबिटॅट and mature trees have ways to survive. Most large sequoias survives fire and live well despite of large scars. So तर असं आहे या झाडाचं महत्त्व. ह्याच्यात बघू शकता छोटे छोटे हे पण आहे होल तयार झाले तिथं. असे अजून पुढं झाड आहे त्याच्यात तुम्हाला असे होल दिसतील. काही झाडं असे मधून जळतात आणि त्याचं आवरण तसंच असतं बाहेरचं. तर तसे झाड पण बघायला भेटतं आपल्याला. तर आपण बघू पुढे. सो लेट्स मूव फॉरवर्ड. सो हे झाड आहे, याला जायंट फुटप्रिंट म्हणतात आणि हे 2 झाडं एकमेकाला चिटकून वाढलेले आहे. तुम्ही इथं लगेच दिसून येतं की जसं तुम्ही वरती बघाल तुम्हाला कळतं की 2 सेपरेट खोडे आहे आणि ते दोघं असे वेगवेगळे नंतर सेपरेट झाले आणि त्याच्या आत पण तुम्ही जाऊ शकता. सो त्याच्यामध्ये ना त्याचे लोक बाहेर आले. माझी बॅग आहे त्याच्यामुळे मी आत पूर्ण जाऊ नाही शकत. मी तुम्हाला आतला नजारा दाखवतो. मी लेन्स या सो आज पार्किंगला जागा नाही तर मी त्यांची म्युझियमची बस आहे ती नियर बाय स्पॉटला घेऊन जाते. तर तिच्यात मी जाणार आहे. तर ही आहे बस, ही म्युझियम. इथं बसमध्ये मास्क कंपल्सरी आहे, मास्क घालतो मी.